जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा एक जबरदस्त असा गणिताचा प्रश्न घेऊन आलेलो आहे। प्रश्न काय तर एकदा पाहूयात। रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला व त्याच परीक्षेत दिनूला 26% गुण मिळाल्याने तो 51 गुणांनी नापास झाला। तर यावरून आपल्याला विचारलेलं आहे परीक्षा किती गुणांची होती आणि पास होण्यासाठी किती गुण आवश्यक होते। तर या प्रश्नाचा बॅकग्राऊंड एकदा सर्वप्रथम आपण समजून घेऊ। जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस काय करायचं, नेहमी टक्केवारीमधील फरक घ्यायचा। विद्यार्थी पास हो अथवा नापास हो, दोन्ही पास हो दोन्ही नापास हो, एक पास हो एक नापास हो, काही जरी असेल सिच्युएशन तरी पण काय करायचं, नेहमी त्यांच्या टक्केवारीमधील फरक घ्यायचा। आणि जर का दोन्ही विद्यार्थी पास झाले असतील तर गुणांमधील फरक घ्यायचा आणि दोन्ही विद्यार्थी नापास झाले असतील तरी पण गुणांमधील फरक घ्यायचा। पण एक विद्यार्थी नापास आणि एक विद्यार्थी पास, पहिला विद्यार्थी पास नंतरचा विद्यार्थी नापास अशी सिच्युएशन असेल तर गुणांची बेरीज घ्यायची। तर या उदाहरणामध्ये मित्रांनो दोन्ही पण विद्यार्थी नापास झालेले आहेत। आता पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला, नेहमी टक्केवारीमधील फरक घ्यायचा आहे। आता दोन्ही विद्यार्थी नापास झालेले असल्यामुळे त्यांच्या गुणांमधील पण फरक घ्यायचा आहे। तर टक्केवारीमधील फरक किती आहे मित्रांनो लक्षात घ्या। पहा, हे 35% आहेत जे की रघुला मिळालेले आहेत आणि हे 26% आहेत जे की दिनूला मिळालेले आहेत। तर या दोघांच्या टक्केवारीमधील फरक आहे मित्रांनो 9%। ठीक आहे, हा फरक मिळाला आपल्याला। त्यानंतर दोन्ही विद्यार्थी नापास झालेले असल्यामुळे त्यांच्या गुणांतील फरक घ्यायचा आहे। याला किती गुणांनी नापास झालाय, हा 15 गुणांनी नापास झालाय आणि हा दुसरा विद्यार्थी 51 गुणांनी नापास झालाय। आता या दोघांच्या गुणांमधील फरक येतो विद्यार्थी मित्रांनो 36 गुण। ठीक आहे, गुणांमधील फरक किती आला, 36 गुण। आता काय करायचं, नेक्स्ट प्रोसेस, 9% हे 36 गुण आहेत, 9% हे 36 गुण आहेत। आपल्याला विचारलेलं काय, परीक्षा किती गुणांची होती। आता जेवढ्या पण गुणांची परीक्षा असेल ती स्वतःमध्ये 100% गुणांची असणार आहे आणि आपल्याला त्या 100% पैकी 9% गुण मिळालेले आहेत। मग 9% बरोबर 36 गुण, तर 100% बरोबर किती, या प्रोसेसनुसार आपल्याला काय मिळणार आहे, तर ती परीक्षा किती गुणांची होती। तर पहा मित्रांनो, 9% बरोबर 36 गुण। ठीक आहे, परीक्षा 100% गुणांची असणार, ते 100% गुण बरोबर किती, यांचा तिरपा गुणाकार केला की आपल्याला डायरेक्टली त्या परीक्षामध्ये एकूण गुण किती होते ते मिळणार आहे। मग हे 100 गुणिले 36 भागिले 9। आता या 9 ने 36 ला कितीचा भाग जातो, 4 चा भाग जातो। 4 गुणिले 100 400 गुण। तर विद्यार्थी मित्रांनो ती जी परीक्षा होती ती एकूण 400 गुणांची होती। आता सोबतच आपल्याला काय विचारलेलं आहे, पास होण्यासाठी एकूण किती गुण आवश्यक होते। तर विद्यार्थी मित्रांनो आपण या रघुवरून किंवा दिनूवरून दोन्हीपैकी कोणत्या पण एका विद्यार्थ्यांची किती टक्केवारी मिळाली तेवढी टक्केवारी काढून आपण डायरेक्टली परीक्षा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक होते ते काढू शकतो। तर आपण काय करूया, रघुंच्या गुणावरून काय करू, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किती गुण आवश्यक होते ते काढूया। तर हे 400 गुणांची परीक्षा होती, या 400 पैकी रघुला 35% गुण मिळाले। ठीक आहे, 35% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी नापास झाला। म्हणजे 35% गुण मिळून अजून जर त्याला 15 गुण मिळाले असते तर तो काय झाला असता, पास झाला असता। या समीकरणाचं जे काही उत्तर येणार आहे मित्रांनो ते असणार पास होण्यासाठी आवश्यक गुण संख्या। पाहूयात किती उत्तर येतं, हे 2 0 कॅन्सल झाले। 35 ची 4 पट करायची 140 येणार मित्रांनो। 35 दोन्ही 70, 70 ची दुप्पट 140 आणि हे राहिलेले 15 म्हणजेच किती 155 गुण। तर हे जे 155 गुण आहेत मित्रांनो हे आहे पास होण्यासाठी आवश्यक गुण संख्या। तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपण घेतलेला प्रश्न नक्कीच तुम्हाला समजला असेल। समजला असल्यास आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचा ज्यांना की या प्रश्नामध्ये अडचण असेल, जेणेकरून हा प्रश्न आणि या प्रश्नाची ही शॉर्टकट पद्धत त्यांनाही समजेल आणि त्यांचंही वर्दी मिळवण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।